सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार। आज आपण मित्रक्रम समजून घेऊया। मित्रक्रम हा सर्व शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग पुणे व विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट यांचा हा संयुक्त उपक्रम आहे। त्यांनी 2012 साली एक रिसर्च केला, तेव्हा त्यांना कळालं की आजची मुलं हुशार आहेत, पण चंचल असल्यामुळे त्यांची मनाची एकाग्रता वाढवली पाहिजे। खऱ्या अर्थाने मोठ्यांचं मन सुद्धा एकाग्र नाहीये। त्यामुळे त्यांनी मित्रक्रम हा प्रत्येक शाळेत राबवला गेला पाहिजे। तर मित्रक्रमची संकल्पना आहे ती म्हणजे काय, तर ती 3 टप्प्यात शिकवली जाते। पहिला टप्पा आहे संस्कार, गुड मॅनर्स, बॅड मॅनर्स। चांगल्या सवयी, गुड मॅनर्स याची ओळख आपल्याला करता आली पाहिजे। वाईट गोष्टी त्याच्यापासून विद्यार्थी परावृत्त झाले पाहिजे। आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपल्या गरजा कोण भागवतं, तर आपले आईवडील आपल्या पूर्ण गरजा भागवतात। पण त्यामुळे विद्यार्थ्यांनी, मुलांनी आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे, गौरव केला पाहिजे, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे। आपण ज्या शालेय शिक्षण घेतो, माध्यमिक शिक्षण घेतो, त्यावेळी आपल्या शिक्षणाला, एज्युकेशनला पूर्ण सहकार्य कोण करतं, तर आपले शिक्षक करतात, पुढे प्राध्यापक करतात। तसंच अदर ऍक्टिव्हिटी असतील, स्पोर्ट्स असतील, याच्यामध्ये चांगलं प्रशिक्षण आपल्याला हे शिक्षक आणि प्रशिक्षक देत असतात। त्यामुळे आपण शिक्षकांचं, गुरुजनांचं, प्राध्यापकांचं काय केलं पाहिजे, आपण आदर केला पाहिजे, आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे। तर हे काय झालं, हे संस्कार झाले। दुसरी गोष्ट आहे मन एकाग्र केलं पाहिजे। आपलं जर मन चंचल आहे तर त्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी किंवा आपल्या मनावर ताबा या संयम मिळवण्यासाठी आपण मन एकाग्र केलं पाहिजे। मग त्याची विद्येचं नाव काय, आनापानसती। आन म्हणजे श्वास आत येणे, आपान म्हणजे श्वास बाहेर जाणे, आणि सती म्हणजे जो श्वास आतमध्ये येतो, जो श्वास बाहेर पडतो, त्या श्वासाप्रती सजग राहणे, जागृत राहणे, प्रेझेंटमध्ये राहणे म्हणजेच आनापानसती। तर म्हणजे ही जी कला आहे ही मन एकाग्र करण्याची कला आहे। आणि तो तिसरा जो टप्पा आहे तो मैत्री भावना। आपण सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे। आपण ज्या घरात राहतो, आपले बहीण भावंड असतात, त्यांच्याशी आपण खेळीमेळीच्या वातावरणात राहिलं पाहिजे। आपल्या आईवडिलांचा शी मैत्रीपूर्ण जीवन जगलं पाहिजे। आपले शेजारी असतील, आपण सोसायटीमध्ये म्हणजे खेळताना आपल्यामध्ये मैत्री भावना असली पाहिजे। आपण शाळेत जातो तर जे काही विद्यार्थी असतात, इतर मुलं असतात, त्यांच्याशी आपण कोणताही संवाद मैत्रीपूर्ण केला पाहिजे। आपले गुरुजन असतील, शिक्षक असतील, त्यांच्याशी सुद्धा संवाद कसा असला पाहिजे, मैत्रीपूर्ण असला पाहिजे। हा जगातला एक युनिव्हर्सल नियम आहे। आपण संस्कारित झालं पाहिजे। आपलं मन एकाग्र नाही तर मन एकाग्र केलं पाहिजे आपण, आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण जीवन जगलं पाहिजे। तर हा जो मित्रक्रम आहे, हा मित्रक्रम पालकांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, कारण का ही काळाची गरज आहे। तर आपण ह्या मित्रक्रमामध्ये पालकांनी, शिक्षकांनी हा उपक्रम शाळेमध्ये राबवला पाहिजे, सोसायटीमध्ये राबवला पाहिजे, आणि समाज मंदिर असतील तर त्या ठिकाणी शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत हा मेसेज जाऊन विद्यार्थ्यांना ह्या मित्रक्रमामध्ये जास्तीत जास्त सामील करणं हे आपलं, तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे। तर मला वाटतं आपण सर्वजण ह्या मित्रक्रमात सामील होऊया आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतः सुरक्षित होऊया आणि मुलांना सुरक्षित करूया। ओके, टाटा, बाय।